परमपित्या परमेश्वराच्या चरणी विनम्र आहे। अखंड भारतमातेच्या चरणी विनम्र आहे। आपल्या देशासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन दिलं अशा सर्वच गुरुबुद्धींच्या चरणी, सर्व संत महात्म्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो। धामणगाव रेल्वे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज आयोजित या महिला मेळाव्याला प्रामुख्यानं आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका सुरू आहेत, त्यामधूनही वेळाचा वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन करायला आलेल्या नेत्या, विधान परिषद सदस्य, महिला आघाडीचे प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या तसेच आपल्या प्रभागातील सदस्यपदासाठी उभे असलेले सर्व सक्षम उमेदवार, समोर उपस्थित धामणगाव शहरातील व ग्रामीण भागातीलही जे शहरात राहतात, ग्रामीणमध्ये ज्यांचा प्रभाव आहे, ग्रामीणमध्ये राहतात आणि शहरातही प्रभाव आहे, अशा माझ्या सर्व माता भगिनी, ज्येष्ठ विद्युतुल्य नागरिक व युवक मित्रांनो, आपल्यानी नगर परिषदेच्या बाबतीतली सर्व माहिती सविस्तर सांगितली आहे आणि चित्रातही आपल्याला विस्तृत मार्गदर्शन करणार आहे। पण या नगर परिषदेचा आता होणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे, कारण आता नगर परिषदेची धुरा पुढं सोपवायची आहे, ज्याला आपण बॅटल रेस म्हणतो। म्हणजे बॅटल एका हातातून पुढं दुसऱ्या हातात देतो आपण आणि मग तो पुढे जातो, अशी रेस सुरू असते आणि त्यामध्ये जे अधिक गतीनं जाईल तो त्यामध्ये जिंकत असतो। आपल्या सगळ्यांना म्हणजे जे साधारण आज 50च्या पुढा त्या सगळ्यांना जवळपास कल्पना 50-50च्या पुढं असतील त्यांना की नगर परिषद धामणगाव रेल्वेमध्ये सातत्याने एक प्रघात होता, एक टर्म भारतीय जनता पक्षाची, एक टर्म काँग्रेसची, या पद्धतीने सातत्यानं निवडणुकीमध्ये बदल होत राहिले। तर प्रत्येक टर्मला भाजपचं सरकार येत होतं, नंतर काँग्रेसचं सरकार येत होतं आणि मग त्या प्रत्येक वेळी नागरिकांनी पाहिलं की काँग्रेसची सत्ता आली की विकास थांबून जातो, भाजपची सत्ता आली की पुन्हा विकास सुरू होतो। त्या काळात आमची केंद्रात राज्यात सत्ताही नव्हती, परंतु सत्ता नसताना सुद्धा विकासाची तळमळ असणारे कार्यकर्ते निवडून येत होते। भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात आपल्या भागाचं, आपल्या गावाचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे या विचारानं प्रेरित असलेले कार्यकर्ते, संघाच्या विचारातून तयार झालेले कार्यकर्ते, ज्यांना एकच कारण होती की सत्ता हे राजकारण हे सत्तेचं साधन नसून विकासाकरिता ते साधन आहे। सत्ता हे अंतिम ध्येय आमचं नव्हतं, विकासाचं काम आपल्याला यामधून कसं करता येईल याकरिता सत्तेचा उपयोग व्हावा या दृष्टीने आपले कार्यकर्ते काम करत गेले आणि त्यामुळे प्रत्येक वेळी भाजपची सत्ता आली की आपल्या गावाचा विकास झाला, काँग्रेसची सत्ता आली की तो विकास थांबून जायचा। आणि विशेष म्हणजे आमदार सुद्धा 15 वर्ष काँग्रेसचे होते, त्या काळातही काँग्रेसची सत्ता नगर परिषदेमध्ये होती आणि या गावाचं दुर्दैव आहे की त्यावेळेचे नगराध्यक्ष सदस्य हे चांदूरला आमदारांपर्यंत गेले आणि खूप नाही ताई फक्त 36 लाख रुपये या गावाची मागितली। तेव्हा 1 रुपया सुद्धा आता विरोधी उपस्थित आहे, त्यांना कल्पना 1 रुपया सुद्धा या गावाच्या त्यांनी दिला नव्हता, त्यांचीच गोड येते ते आमदार होते। त्यामुळे या गावाच्या लक्षात आलं की आपण हे आंदोलन पाडलं जे सत्ता देतो त्याला काही उपयोग होत नाही। कामाची जी गती भाजपच्या सत्तेमध्ये सुरू राहते ती काँग्रेसची सरकार आली की ठप्पवून जाते, थांबून जाते आणि त्यामुळे सातत्यपूर्ण विकास व्हावा या उद्देशानं मग माझ्या आधी जे 2 नगराध्यक्ष होते त्या निवडणुकीपासून सातत्यानं मग भाजपच्या पाठीशी आपलं गाव पूर्ण उभं राहिलं, एका विचारानं उभं राहिलं की आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे। आणि मागच्या मग 15 वर्षाच्या काळात आपले 3ही नगराध्यक्ष झाले मी धरून, त्यामध्ये अत्यंत चांगलं काम आपल्या भागात झालं, आपल्या गावात झालं। मधल्या काळात पहिल्या 5 वर्षाच्या काळात आपली सत्ता नव्हती राज्यात, तरीही मोठ्या प्रमाणात निधी त्या काळातही आपण आणला। नंतर आधी उर्मिलाताई, अर्चनाताई होत्या, त्यानंतर रत्ना काकू होत्या, तुम्हाला हरीश होते, मला हेमराज डागे, अशा या नगराध्यक्षाच्या कार्यकाळात मध्ये मग 2.5 वर्ष आपल्याला राज्याची सत्ता मिळाली आणि त्या काळात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात निधी आपल्या मतदारसंघात आपल्या गावात आला। त्यानंतर मी नगराध्यक्ष झालो
आणि त्यावेळेस पूर्ण सत्ता आपल्याला मिळाली राज्याची आणि त्यांची खंबीर साथ मिळाली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली. मी काही प्रत्येक कामाचा उल्लेख करणार नाही, पण प्रामुख्यानं भाऊच्या काळात जेव्हा आपल्या इथं आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की आता तर आधी गढूळ पाणी आपल्या गावाला मिळायला लागत होतं, आम्ही स्वतः पाहत होतो, आम्ही खेळ करत होतो की पाणी जमा झालं की ते उलटी फिरवली की ते खाली बसत होतं, गाळ कामात होता. लहान लहान होतो आम्ही, आलो पुण्यात पुन्हा बोट फिरवली कसं गढूळ पाणी पूर्ण तयार होतं, ते सगळं मला आठवते लहानपणीचं. तर तसं पाणी आपल्याला मिळत होतं. परंतु मग भाऊच्या कार्यकाळात आपली जेव्हा सत्ता होती केंद्रामध्ये त्यावेळी आणि युतीच्या काळात तेव्हा भाऊंनी बोरगाववरून पाणी पुरवठा योजना मंजूर केली. तेव्हा त्यावेळी ते 9-9.5 कोटीची काहीतरी योजना झाली होती आणि तेव्हापासून आपल्या गावात कधीही पाण्याचा तुटवडा भासला नाही. परंतु आपल्या गावाचा विस्तार सुरू झाला आणि दत्तपूर भागामध्ये कमी प्रेशरवर पाणी पुरवठा होत नव्हता. तर माझ्या नगराध्यक्षा कार्यकाळात एक पुन्हा वाढीव पाणी पुरवठा योजना आपण 12.5 कोटीची मंजूर करून घेतली, ती आता पूर्ण झाली आहे. साधारण निवडणुकीनंतर महिन्यात 2 महिन्यामध्ये ती कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने गावाचे रस्ते असतील, नाल्या असतील, गार्डन असतील, जवळपास 40 गार्डन आपण अतिक्रमण होऊ नये आणि ते सौंदर्यीकरण व्हावं, मुलांना घेण्यासाठी जागा उपलब्ध राहाव्या, साधना केंद्र असतील, इतर सांस्कृतिक कार्यक्रम किंवा काही गोष्टी करण्याकरता त्या नागरिकांच्या सोयी सुविधांकरता सभागृह ज्या म्हणजे 43 ठिकाणी जवळपास आपण हे काम केलं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मी आपल्याला फार सगळं सांगणार नाही, परंतु हे सगळं आपल्याला जर पुढे न्यायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला पुन्हा एकदा आपली भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची सत्ता धामणगावमध्ये बसवणं आवश्यक आहे. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने धामणगावची जनता विचार करते, शून्यपणे विचार करते, सातत्यानं 15 वर्ष आपण ही सत्ता आव्हानी ठेवली. पुढेही आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या गावाच्या विकासाकरता भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आपले सगळ्यांचे आशीर्वाद राहतील याबद्दल मला विश्वास आहे. मधल्या काळात काही गोष्टी घडल्या आणि त्यामध्ये मग सुरक्षिततेच्या दृष्टीनं CCTV कॅमेरे उपलब्ध असावे यासाठी मागणी झाली होती. नगराध्यक्षांनी उभं असताना आपण ते वचननामे दिलं होतं आणि त्यासाठी त्यावेळी मी पाठपुरावाही केला. नगराध्यक्ष असताना त्याचा प्रस्ताव पुढं पाठवला, परंतु त्या टेक्निकल गोष्टी सुरुवातीला माहीत नसल्यामुळं थोड्याफार कमी जास्त झाल्या आणि त्यामुळे ते समितीपुढे न आल्यानं तो प्रस्ताव पुढे बाळगला. आपण मग पुन्हा नव्यानं तयार केला. असं करता करता काळ निघून गेला. परंतु मला सांगताना आनंद आहे की 3 कोटी रुपयाची CCTVची 90 CCTV कॅमेऱ्यांची योजना आपली मंजूर झाली. त्याचं टेंडरही झालं, परंतु आचारसंहिता अडकल्यामध्ये ओपन होऊ शकलं नाही. निवडणूक झाल्यानंतर साधारण 10 दिवसात आपल्या इथं नगराध्यक्षाचा पदभार घेतल्यानंतर 10 दिवसामध्ये ते टेंडर ओपन होईल आणि त्याचं काम सुरू होईल. आपल्या गावामध्ये CCTV 90 CCTV हे आपल्या शहरात सुरक्षेच्या दृष्टीनं, विशेष करून महिला आणि विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीनं ते आवश्यक होतं. हे काम होणार आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. आम्हाला माहिती आहे माता भगिनी आमच्या सगळे बसलेल्या आहेत. आपल्या सगळ्या शाळा या बाजूने, एकला शाळा असेल, कॉलेज असेल आणि तो रस्ता शास्त्री चौक ते कॉलेजपर्यंत याची सगळ्या गावात सध्या चर्चा सुरू आहे. विरोधकांपासून इतर कुठलेही मुद्दे नाही आहे. त्याच्यामुळे या मुद्द्यावर ते जरा फार आक्रमक होऊन राहिले. मी आपल्याला नम्रपणे सांगतो की 100% विश्वास ठेवा. त्याचं टेंडर झालेलं आहे, त्याची वर्कआउट झालेली आहे, ते काम आपण सुरू करू शकलो असतो. परंतु मी माननीय देवेंद्रजींकडे आग्रह केला होता की दरवर्षी गावाच्या नाल्या सफाई करणं आणि या सगळ्या गोष्टी फार अडचणीच्या होत्या. स्वच्छतेचा प्रॉब्लेम होतो, पाणी वाहून जाण्याच्या सगळ्या गोष्टी आणि सिव्हिल सगळे ओपन आहे, त्याच्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. आम्ही तिथे भुयारी गटार योजना आपण द्यावी. त्यांनी तात्काळ होणार केला आणि प्रस्ताव तयार करायला सांगितला. आपला परिपूर्ण प्रस्ताव हा शासनाकडे SLCची मीटिंग लावून फक्त मान्यता घेतली की आपला प्रस्ताव पुढे जाईल आणि त्याच्यामुळे टेंडर होऊन त्याचं काम सुरू होईल. पण भुयारी गटार योजनेचा प्रॉब्लेम हा आहे की ती जेव्हा योजना येते तेव्हा गावातून पूर्ण गावातून ती फिरवल्या जाते आणि ते करत असताना रस्त्याच्या मधोमध त्याचं जी काही गटाराची लाईन असते ती पूर्ण बंदिस्त असते, परंतु ते रस्त्याच्या मधोमध असते आणि त्यावेळी मग ते सगळे रस्ते फोडावे लागतात. आपला अमरावतीला वगैरे कुठे किंवा जाहिरात योजना झालेल्या त्या कुणाचा प्रवास झाला तर त्याला कल्पना आहे की ते सगळे रस्ते फोडावे लागतात. तर मग एवढा मोठा जवळपास आपला जो शास्त्री चौक ते आपल्या हद्दीपर्यंतचा रस्ता आहे त्याचं एस्टिमेट जवळपास 8 ते 10 हजार कोटीचा. एवढा मोठा मजबूत रस्ता झाल्यानंतर तो मधून फोडणं आणि मग त्याची क्वालिटी पुन्हा आपल्याला ते मेंटेन होते ती मिळू शकत नाही पुन्हा दुरुस्त केलं तरी.
त्यामुळे तो रस्ता आपण थांबून ठेवला होता. त्या योजनेतला रस्ता आपल्याला कल्पना असेल की गजानन महाराज मंदिर आणि हनुमान मंदिर आपल्या हिरापूर तिकडे जाणारा जो रस्ता त्याचा अर्ध काम पूर्ण झाला. तो त्या योजनेतला एकाच योजनेमध्ये एकाच सेक्टरमध्ये ते काम आहे, तिथून सुरू झालाय. तो असे आपले डीपी रोडचे मोठे कामं 40 कोटी रुपयाचे कामामध्ये मंजूर आहे, त्यामध्ये हा रस्ता सुद्धा आहे. हा रस्ता 100% निवडणूक झाल्यानंतर आपला पूर्ण होईल, आपण त्याचा विश्वास ठेवावा. फक्त शासनाचा पैसा हा शेवटी जनतेचा पैसा आहे, तो विनाकारण वाया जाऊ नये. कारण ते गटारी केली असती, हा रस्ता आताच करून टाकला असता, पुन्हा रस्ता मधून फोडावा लागला असता. त्यातूनही मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे की अर्ध्या साईडचा रस्ता करून मध्ये जागा आपल्याला सोडता येऊन गटारासाठी काही करता येऊ शकते का. निवडणूक झाल्यानंतर त्याच्यावर टेक्निकल टीम आपण बोलावलेली आहे, त्यामधून जर मार्ग निघाला तर तोही काम आपण अर्ध्या रस्त्याचं एक साईड सुरू करून ते प्रयत्न आपले सुरू आहे. पण आपण निश्चित राहावं, विरोधकांना या बाबतीत उत्तर दिलं पाहिजे की यांच्या कार्यकाळात यांचे आमदार असताना यांची सत्ता असताना ह्या गावाचा काहीच विकास ते करू शकले नाही. त्यामुळं येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला विकासाच्या मागे जायचा आहे, विकास पुढे घेऊन जायचा आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हा सगळ्यांना आपल्या सर्व उमेदवारांना आपण द्यायची विनंती करतो. आणि विरोधक अतिशय खालच्या पातळीवर खालच्या स्तरावर उतरलेले आहेत, त्यांच्यापाशी बोलायला प्रवक्ते नाही, काही विषय मांडायला लोक नाही, त्याच्यामुळं बाहेर गेलेले लोक ते मुद्दे मांडतात आणि त्यांचे मुद्दे अधिकृत सोशल मीडियावरून काँग्रेसच्या त्यांना पुढे केला जातो. ते अत्यंत घाणेरडे खालच्या स्तरावर म्हणजे घरापर्यंत येऊन व्यक्तिगत स्तरावर टीका करून त्यांचं सुरू आहे. आता त्यांच्याबद्दल मी फार बोलत नाही, संपूर्ण गावाला त्यांचा परिचय आहे, त्यामुळे मी त्याच्यात फार बोलत जाणार नाही. परंतु आपल्या सगळ्यांनी शुद्ध मतदार आपण आहोत, एक सुसंस्कृत आपलं गाव आहे, शिक्षणाचं माहेरघर, विद्येचं माहेरघर आपल्या धामणगावला अनेक वर्षापासून म्हटलं गेलं. 100-125 वर्षाची इथं शैक्षणिक संस्था असलेली आपली परंपरा आहे. फुलगाव असो, वर्धा असो, यवतमाळ असो, इव्हन अमरावतीमधूनही विद्यार्थी आपल्याला धामणगावला शिकायला यायचे. एक मोठी बाजारपेठ कापसाची आपली इथं होती, त्यामुळे एक सुसंस्कृत आणि एक अत्यंत चांगले विचार करणारे लोक आपल्या इथं आहेत आणि त्यामुळेच या गावाचा विकास अत्यंत चांगल्या पद्धतीने होत आला. भविष्यातही याच पद्धतीने आपल्याला पुढे जायचा, तो विचार घेऊन आपण सगळ्यांनी मतदारांपर्यंत जावं अशी आपण सगळ्यांना विनंती करतो. आणि मनामध्ये कुठलाही संभ्रम न ठेवता, कुठलीही शंका न ठेवता, बाकीचे बरेच आरोप होतात घराण्याविषयी येते, त्याच्यावर मी वारंवार मत व्यक्त केला की ज्यावेळी मला निवृत्त व्हायचा आहे माझ्यासाठी कोण हा विचार करून डायरेक्ट कुठेतरी नोकरी करणारा, बाहेर फिरणारा, राजकारणाशी संबंध नसणारा घरातला एखादा मेंबर आपण त्या ठिकाणी उभा करतो, त्यावेळी त्याला घराण्याविषयी म्हटलं जाते. एखादा डॉक्टरचा मुलगा, आता डॉक्टर रिटायर होऊन राहिले, क्लिनिक चालवणं होते तब्येतीमुळे, आणि एखाद्या IT इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या मुलाला म्हटलं की आता माझ्या जागेपासून औषधे लिहिणं सुरू कर, ऑपरेशन सुरू कर, असं होत नाही. त्याला घराण्याशी म्हणून त्याला समजू शकतो, त्याला त्याचं शिक्षण घेतलं, MBBS पूर्ण केलं, PG केलं, त्याच्यानंतर तो प्रॅक्टिस करत असत. असं प्रत्येक होते, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर, कारण ते वातावरण मिळते, त्या वातावरणाची त्याला सगळी माहिती असते, त्याला प्रॅक्टिस असते, त्याच्यामुळे शक्यतो गोष्टी होतात. परंतु या पद्धतीनं यांचे मोठे मोठे नेते लॉन्च झाले, म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी असतील, पायलट होते, राजकारणाचे संबंध होता, डायरेक्ट प्लांट झाले. राहुलजी गांधी अजून प्लांट होऊनच राहिले, अजून काही प्लांट झाले नाही, सुरूच आहे प्रोसेस. पण राजकारणाचे कुठलाही संबंध नसताना आपण काही होऊ शकत नाही. विदेशी नागरिक आहे, त्यावेळी काँग्रेसच्या अनेक लोकांनी त्यांचं अस्तित्व नाकारलं, त्यांना पंतप्रधान होऊ दिलं नाही. त्यामुळे आता पुढचं जर पंतप्रधान व्हायचं असेल काही शक्यता दूरपर्यंत नाही आहे, परंतु तरी लागतं म्हणून बाहेर शिकणारा आपला मुलगा बोलावा, त्याला घराणेशाही म्हणतात. बाकी इतर जे पक्ष आहेत त्यांच्या बाबतीतही तो विषय सांगता येईल. परंतु मी स्वतः जवळपास 17-18 वर्ष युवा मोर्चामध्ये काम केलं होतं. त्याच्यानंतर मी नगराध्यक्षासाठी भरायलो, आम्ही भिंती रंगवलेल्या आहेत. आता मी जवळपास 30 वर्ष जवळपास भारतीय जनता पक्षाच्या लहान असतानापासून भाऊच्या निवडणुकांपासून कार्यकर्त्यांचं काम केलेलं आहे. आणि इथं बसलेले प्रत्येक जे लोक आहेत, सगळे पदाधिकारी आहेत, जुने लोक आहेत, त्या सगळ्यांना कल्पना आहे की लहानपणापासून पक्षाचं काम आम्ही करून सगळ्यांच्या हातावर खेळत केलेलं आहे. इथं बसलेले जवळपास सगळे ज्येष्ठ पदाधिकारी त्यांना याची कल्पना आहे. त्याच्यामुळे ह्या आरोपांकडे, आणि असं नाही की आपण काही म्हटलं नाही, आपण फॉर्म भरायला सांगितलं, त्यांना विनंती केली, परंतु सगळ्यांमधून एक मुखानं हाताचं नाव आलं, त्यामुळे त्याला फायनल झाला. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की हे असे जेव्हा प्रचार होतात तेव्हा सक्षमपणे आपण त्याला उत्तर दिलं पाहिजे, देऊ शकतो. परंतु वादविवाद कुठेही करण्याची आवश्यकता नाही. आपल्या इथला इतिहास आहे, ज्या ज्या वेळी आपली स्थिती चांगली असते त्यावेळी विरोधक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. कुठंतरी ऍग्रेसिव्ह आपण आपले कार्यकर्ते झाले पाहिजे, त्यांना राग आला पाहिजे, भांडणं झाले पाहिजे, वातावरण बिघडलं पाहिजे, असे प्रयत्न होतात. आपण ते दरवेळी हातून पाडतो.
याच पद्धतीने यावेळी अत्यंत शांततेने निवडणुका पार पाडाव्या आणि आज जवळपास पहिले म्हणजे सततचे 15 वर्ष आपली सत्ता आहे आणि मधला 2.5 वर्षाचा काळ प्रशासकाने असे जवळपास 17.5 वर्ष आपली सत्ता इथं आहे ते होऊन गेली। तेव्हा आज जे 19, 20, 21 वर्षाचे मतदार आहेत त्यांना ते कम्पेअर करायला भाजपच आहे, याच्या आधी काय होतं त्यांनी पाहिलंच नाही। म्हणून माझी ज्येष्ठांनाही विनंती आहे की बोला त्यांना थोडंसं बोलत धरून आपल्यासोबत आहे, युवक आपल्यासोबत आहे, परंतु बऱ्याच वेळा असं होतं की हे झालं नाही हे झालं ते कम्पेअर करायला त्यांना वाव मिळत नाही। त्यामुळे काँग्रेसच्या काळात या गावाची स्थिती कशी होती ही त्यांना सांगितली पाहिजे। त्यानंतर जेव्हा भाजपची सत्ता आली त्यानंतरच सातत्याने विकास झाला आणि ज्यांनी आजपर्यंत विकास केला तेच पुढे विकास करू शकतील या विश्वासानं आपण सगळ्यांनी जुळावं। अशी जी आपल्यासोबत एखादं येऊ शकले नाही किंवा येण्याची मानसिकता नाही त्यांना कन्व्हिन्स करून आपण सोबत घ्यावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। उद्योगाच्या बाबतीत आता मी सांगितलंच आहे की आपल्या भागात उद्योग आणण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत आणि मला असा विश्वास आहे की साधारण 6-8 महिन्यात निश्चितपणे इथं आपण एक चांगला उद्योग आणण्यात यशस्वी होऊ आणि आपले बाहेरगावी जाणारे मुलं हे इथंच राहून काम करू शकतील या पद्धतीचं वातावरण आपल्या संपूर्ण मतदारसंघात होईल असा आपल्या सगळ्यांना विश्वास देतो। आपण सगळ्यांनी खूप प्रेम भाऊंनी दिलं म्हणजे आजोबांपासून दादांनी दिलं तोही आढळ होते की आजोबा होते 7 वर्षाचा कार्यकाळ तेव्हा होता तेव्हा आजोबांनी 3.5 वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलं। त्यानंतर आमचे दादा गणपतराव दादा यांना कार्यभार सोडला आणि 3.5 वर्ष ते नगराध्यक्ष राहिले। नंतर मधल्या काळात बाकीच्या सत्ता आल्या पुन्हा मग भाऊ नगराध्यक्ष झाले। भाऊ नगराध्यक्ष असताना आमदार झाले 2.5 वर्षानंतर आणि नगराध्यक्ष असताना आमदार झाल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि आपले जे सदस्य होते त्यामधून भाऊसाहेब म्हणून आम्ही ज्यांना संबोधत होतो ते त्यांना नगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली। परंतु आरोप करताना प्रताप पाडसाडी 2.5 वर्षांना आमदार झाला पण त्यांना सत्तेचा आवडला नाही, राजीनामा दिला नाही असे आरोप आपल्या इथे करणं सुरू आहे। राजकीय समज असणारा साधारण माणूसही काही सांगू शकते डायरेक्ट नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचं नगराध्यक्ष याच्यात काय करायचं। 2.5 वर्ष बाकी होते त्यामुळे डायरेक्ट नगराध्यक्ष म्हणून मी निवडून आलेलो असल्यामुळे मी जर राजीनामा दिला असता तर पुन्हा ती निवडणूक पूर्ण गावातून घ्यायला लागली असती आणि त्यामुळे पक्षाला मी जेव्हा विचारलं की देवदेवी असा विषय काय केलं पाहिजे त्यांनी सांगितलं की आता आपली सत्ता येणार आहे राज्यामध्ये आणि आपल्याला नगर परिषद आवश्यक आहे। मला विश्वास आहे की तिथं भाजपचं चांगलं काम आहे पण दुर्दैवाचं ते चुकीचं ठरलं आणि नगराध्यक्ष आपला येऊ शकला नाही तर आपल्या गावाचा विकास थांबून जाईल। त्यामुळं आता राजीनामा देण्याची गरज आहे आणि शासनाचा पैसा विनाकारण हे काही पद घोषवण्यासाठी नसतात काम करण्यासाठी असतात ते सिस्टीम आहे। आपलं पद करून कोणाला खाली करून द्यावं त्याला लाभ द्यावा यासाठी या सिस्टीम नसतात। त्यामुळं आता लोकांनी निवडून दिलेला आहे त्याच्यामुळे आता कोणताही कार्यकाळ तिथे नगराध्यक्ष म्हणून राजीनामा देण्याची गरज नाही आणि मलाच नाही इतरही नगराध्यक्ष आपले निवडून आलेले उमरेडी नगराध्यक्ष आपल्या नामदेव आमदार त्यांनी पक्षाने सांगितलं की राजीनामा देऊ नका आता पुन्हा निवडणूक घेणं योग्य होणार नाही लोकांवर तो भार टाकणं आचारसंहिता लावणं आणि शासनाचा पैसा विनाकारण खर्च करणं हे योग्य नाही। त्यामुळं सदस्यांकडून आपण तात्काळ 2 मिनिटात राजीनामा दिला असता आमच्या संघाचे संस्कार आहे आमच्या परिवाराचे संस्कार आहे आणि हे आरोप जे करून राहिले आहे त्यांची पार्श्वभूमी काय आहे त्यांनी कुठून ओरबाडून स्वतःचं घर भरलं हे लोकांना माहीत आहे आणि आम्ही घरातून लावून जनतेची सेवा केली आहे। त्याच्यामुळं हे जे आरोप होऊन राहिले आहेत त्यालाही आपण सडेतोड उत्तर देऊ शकतो परंतु फार त्याच्यात बोलण्याची जाण्याची गरज नाही। म्हणजे आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपले आशीर्वाद जसे आपण दादांपासून भाऊपासून माझ्यापर्यंतही कायम ठेवले त्याच पद्धतीनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता आपल्या 2 डिसेंबरला मतदान आहे त्यामध्ये सुद्धा आपल्या संपूर्ण पॅनल टू पॅनल पूर्ण मतं देऊन भरघोस मताने निवडून द्यावं। विकासाची हमी देवेंद्रजींच्या माध्यमातून मी 100% घेतो। आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे की आपल्या गावाचा विकास अत्यंत चांगल्या पद्धतीने झाला आहे भविष्यात तो अत्यंत चांगल्या पद्धतीने गतिमान होईल। अनेक चांगले प्रोजेक्ट करायचे अनेक चांगल्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी आपल्या सगळ्यांना या विकास योजनेमध्ये सहभागी व्हायचा आहे त्याकरता आपण सगळ्यांचे आशीर्वाद आम्हा सर्वांच्या पाठीशी उभे करावे अशी विनंती करतो। आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझ्या 2 शब्दांना विराम देतो। जय हिंद जय श्रीराम।